अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता लवकरच म्हणजे 19 मार्च 2026 ला गुढीपाडवा आहे, मराठी नवीन वर्ष. आणि इथूनच आपल्याला चैत्र महिना सुरू होतो. आणि असं म्हणतात की आपल्याकडे बघा, आता बऱ्याच ठिकाणी चैत्र महिना साजरी नाही केला जात, पण बऱ्याच ठिकाणी चैत्र महिना साजरी केला जातो. खरं तर 4 नवरात्र असतात, त्यातील 2 गुप्त नवरात्र असतात आणि एक शारदीय नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र असते. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र महत्वाचे आहे, त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र सुद्धा तेवढीच महत्वाचे आहे आपल्या कुळदेवीची सेवा करण्यासाठी. आणि तसं पण मराठी नवीन वर्ष सुरू होतं. आता याच्यामध्ये रामनवरात्र सुद्धा आहे आणि चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायची असते. आजच्या व्हिडिओमध्ये या नवीन वर्षाचं स्वागत आपण आपल्या घरातील जी काही नको त्या वस्तू, घरातली दरिद्री बाहेर काढण्यासाठी, तर या नवीन वर्षाचं अवचित्त साधून आपल्या घरातील काही ज्या नको ज्या वस्तू आहे ना, त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. काही महत्वाची कामं आपण आपल्या घरात करू शकता. स्वतःचं घर असेल, भाड्याचं घर असेल, अर्थात तुम्ही करू शकता. सुरुवात करूया टाकपासून. देवाचे टाक. प्रत्येक घरात देवाचे टाक असतात. आता टाक म्हणजे काय, तर आपण चांदीच्या याच्यामध्ये, ज्याला तांब्याची पाट असतात आणि चांदीचं असं आपण नक्षीकाम करून देव करून घेत असतो सोनाराकडनं, त्याला टाक म्हणतात. आता बऱ्याच घरात तुमच्या सगळ्या अडचणी, ताई असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे. तुम्ही सगळ्यात आधी तुमचे देव तपासून घ्या. केंद्रामध्ये देव तपासले जातात. तुमच्या घरातील जे देव आहे ते तुम्हाला घेऊन केंद्रात जायचे आहे. का बरं? कारण देवघरात इतक्या प्रकारचे देव असतात आणि तुमच्या घरातील काही देव, काही फोटोमध्ये असं आहे की देवाला गंध लावल्यावर पूर्ण चेहरा देवाचा झाकला जातो. मग देवाचे डोळे आहे, काय आहे, ते यानेही आपल्याला दोष लागतात. मग तुमच्या घरात जर नको ते फोटो असतील, जे खरंच खराब झालेले आहे, किंवा टाक असतील की त्याला माशी लागलेली आहे. माशी लागणं म्हणजे काय, की टाक थोडेसे खंडित होणं. आता हे तर आपल्याला असं कळणार नाही, पण आपण जेव्हा देव धुतो, देवाच्या ताम्हणामध्ये जेव्हा तुम्ही टाक टाकला, तेव्हा असं बुडबुड बुडबुड, पाण्याचं कसं बुडबुड येतो, तसं जर येत असेल तर समजावं की आपले देव थोडेसे, देवाला माशी लागलेली आहे. म्हणून सांगते की जवळच्या केंद्रात जाऊन तुम्ही देव तपासून घ्या, किंवा सोनाराकडे जाऊन एकदा देव तपासून घ्या. यांनी अडचण निर्माण होतात. सुरुवात तिथूनच करायची आहे. नको त्या वस्तू देवघरात, तुम्ही त्या देवाची पूजा करता का, नको ते यंत्र त्या देवघरात आहे, तुमच्याकडनं ते होतं का, त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अगदी भाड्याचं घर असेल, आता खरं तर वेळेअभावी किंवा जागे अभावी ना लोकांना देवपूजा करायला जमत नाही, आणि जागे अभावी घर त्यांना स्थापन करता येत नाही. मग ते काय होतं, भिंतीला लटकवलेलं असतं. आता खरं तर या गोष्टी चुकीच्या आहे, बरोबर आहे, पण आपल्याला जर जागाच नाही आहे देवघरात, मग अशा वेळेस आपण देव टांगून ठेवत असतो. तर ती एक गोष्ट आहे. जर टांगलेले देव असेल तर ते व्यवस्थित तपासा, ते चेक करा. देवघर असेल तर देवाचे पाय, 4 पाय जे मजबूत असतं, कारण बऱ्याच घरात असं बघितलं जातं की चौरंगावर देव ठेवलेले असतात, पण चौरंग थोडासा खराब झालेला असतो, चौरंगा थोडंसं त्याला क्रॅक आलेलं असतं. तर अशा पण गोष्टी असेल तर त्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. दुसरं, लक्ष्मी येते. आपण घरात सुशोभीकरण करत असतो, देवघरात सुशोभीकरण करत असतो. का बरं करत असतो, तर लक्ष्मीने आपल्या घरात यावं. भाड्याच्या घरात असल्यामुळे ना खूप गोष्टींचं लिमिटेशन येतं. पण तुमचं स्वतःचं घर असेल किंवा भाड्याचं घर असेल, बऱ्याच वेळा दार जेव्हा उघडतो मुख्य दरवाजावर, तेव्हा चर्र असा आवाज येतो. चर्र आवाज येतो दार उघडताना, किंवा कुठला पण घरातलं दार असो, चर्र असा आवाज येतो. मग ते काय असतं, त्याला काही नाही, घरातलं खोबरेल तेल किंवा गोड तेल असेल तर ते टाकायचं, की जेणेकरून तो आवाज बंद होईल. चर्र आवाज माता लक्ष्मीला आवडत नाही. चर्र आवाजाने घरात दोष लागतात आणि माता लक्ष्मी घरातून निघून जाते. मग कोण येतं, मग अवदसा येते, अलक्ष्मी घरात येते. घरातल्या ह्याच्या काही वस्तू आहे, बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. मुख्य दरवाजा उंबरा असेल आपला, आपण मुख्य दरवाजावर आपण उंबरा लावतो, कोणी खैराचा लावतो, ज्याच्याकडे जे असेल ते तो लावतो. पण भाड्याच्या घरात असलं तर मार्बलचा कडप्पा लावलेला असतो. आता बघा मैत्रिणींनो, तुम्ही तिथे चेंज नाही करू शकत. मग जसं आहे तसं त्याच्यावर पण उंबऱ्याला आपण हळदीचं लेपन करू शकतो.
कारण आपल्याकडे जे आहे ते देव पण बघत असतो. आता सगळं सुरळीत झाल्यावर देवपूजा करणं किंवा सगळं चांगलं होण्याची वाट बघण्यापेक्षा जसं आहे तसं माणसाने आवर्जून करावं. खर्चात पडायचं, आपल्याला फंद्यात पडायचं नाही, खर्च नाही करायचा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचं आपल्याला व्यवस्थित काळजी घेणं महत्वाचं आहे. दुसरं इथं महत्वाचं की आपल्या घरात बघा, काही काही घरात खूप छान सवय असते, काही काही घरात खूप छान सवय असते की दर गुढीपाडव्याला देवाला नवीन वस्त्र घेतलं जातं. खूप चांगली सवय असते. देवाला जे आपण अंथरतो ना ते वस्त्र, लाल वस्त्र आपल्याला गुढीपाडव्याला घ्यायचं असतं किंवा नवीन वर्ष आहे तर घेत असतो किंवा देवाला नवीन वस्त्र घेत असतात. तो खरेदीचा भाग आहे. तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही करू शकता. आता काय झालं आहे ना, चैत्र पाडवा म्हणजे चैत्र महिना सुद्धा लागणार आहे, तर आपल्याला कुळदेवीची सेवा करणं महत्वाचं आहे. तर ना अशा वेळेस घराची स्वच्छताही करणं तेवढं महत्वाचं आहे. जाळं जळमट घराची काढणं ते महत्वाचं आहे. त्याच्या आधी आपण जे काही पांघरून अंथरून घेतो ते सुद्धा स्वच्छ करून धुवावेत. त्याने सुद्धा घरातलं वातावरण चांगलं राहील, सकारात्मक राहील याची काळजी घ्यायची आहे. आता लोणचं, मिरच्या, पापड आपण हे सगळं करायला सुरुवात केली आहे. खराब झालेलं लोणचं असेल तर ते नक्की घराच्या बाहेर काढावं किंवा ते कोणाला तरी देऊन टाकावं जर ते चांगलं असेल तर. नाही तर ते खराब असेल तर ते टाकून द्यावं, कारण खराब झालेलं लोणचं घरात ठेवू नये असं म्हणतात. चकल्या पापड्या करतो ते वेळोवेळी स्वच्छ होतं का? घरात त्याला भुंगे लागून जातात तरी आपण त्या गोष्टी बघत नाही. हे का सांगते, कारण चैत्र आपल्याला ह्या चैत्र महिन्यामध्ये आई भगवतीची सुद्धा सेवा करायची असते आणि जेव्हा जोपर्यंत घरातली नकारात्मकता, दरिद्री ह्या काही गोष्टी जात नाही ना तोपर्यंत माता लक्ष्मी पण घरात प्रवेश करत नाही. म्हणून या गोष्टी महत्वाच्या आहेत. धनधान्याचा साठा घरात असावा, पण ते खराब होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष देणं सुद्धा महत्वाचं असतं. घरात कुलूप आहे तर चावी नाही, चावी आहे तर कुलूप नाही, तर अशा गोष्टी असेल तर ते पहिले व्यवस्थित करून घ्या. कुलूप आणि चावी याचा एकमेकांशी खूप मोठा संबंध आहे. कुलूप ढिगभर आहे पण चावी नाही आणि चाव्या ढिगभर आहे पण कुलूप नाही, असं असेल तर त्या सुद्धा गोष्टी बदलणं गरजेचं आहे. घरात बंद घड्याळ, चालू घड्याळ घ्या ना, 10 घड्याळ घ्या तुम्ही, पण घड्याळ बंद नसावं. आपण वापरलेलं घड्याळ किंवा वापरत असलेलं घड्याळ, 4-5 आता लोकांना खूप शौक आहे या गोष्टींचा घड्याळ घेणं, तर ते चालू असणं ही, भले तुम्ही वापरू नका वापरू, पण ते घड्याळ चालू असणं महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर एक येतं की फॅड, स्लीपर घ्या, सँडल घ्या, बुटं घ्या. एक माणसाला 10-10, 12-12 चपला असतात. अर्थात असणं तो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे, पण त्या चपला व्यवस्थित एका जागी रचणं, त्या चपला व्यवस्थित अगदी 10-10, 12-12 वर्ष झाले आहे ते चपला घेऊन ठेवले आणि आपल्याला माहिती आहे की चप्पल ही दरिद्री असते. तर त्या गोष्टींची पण काळजी घ्यावी. ज्या चपला तुटलेल्या आहेत त्या खरंच तुम्ही टाकून द्यावा. एखादी चप्पल चांगली आहे जी कधी तुम्ही वापरली नाही आहे ते तुम्ही ठेवू शकता आणि खरं तर आपल्या चपला कोणाला देऊ पण नाही. ताई, मला मागे एक कमेंट आली की ताई आपण लोकांच्या चपला वापरू शकतो का? काही इमर्जन्सी असेल तर वापरू शकता, पण शक्यतो चप्पल ही नकारात्मकता असते, चप्पल ही दरिद्री असते, तर ती योग्य तेवढीच असावी. जास्त ढिगभर ठीक आहे, आता फॅशन आहे, फॅड आहे, तो वेगळा भाग आहे, पण जास्त त्याचाही पसारा करण्यात अर्थ नाही. कपडे घ्यावे, पण ते कपडे कधीही फाटलेले कपडे घालू नये. जर ते फाटलेले असेल तर ते शिवून व्यवस्थित कपडे घालावे. जर तुमच्याकडे ढिगभर कपडे असेल तर वापरत नाही आहे तुम्ही, ते खरंच घराच्या बाहेर काढा. स्वच्छ धुवून वाळवून इस्त्री करून न फाटलेले कपडे ज्याला गरज आहे त्याला आवर्जून देण्याचा प्रयत्न करा. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरात खरंच दरिद्री तयार करतात. वास्तुशास्त्रामध्ये याला खरंच खूप महत्त्व दिलेलं आहे. रोजच्या वापरामध्ये आपण काय करतो, कचरा हा किचन ओट्यावरच असतो आपला आणि तो दिवसभर तसाच साचलेला असतो. फक्त रात्री तो बाहेर ठेवतो आपण, परत तो सकाळी नवीन कचरा साठण्यासाठी येतो. तर खरं तर किचन ओट्यावर सुद्धा कचरा नसावा. त्याने सुद्धा खरंच खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता आपल्या घरात येते. चैत्र महिना आहे, आपला मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे. जे काही गेलं, जे काही झालं ते ह्याच वर्षी आपल्याला सोडायचं आहे आणि मराठी नवीन वर्षाकडे स्वागत करण्यासाठी आणि सुरुवातच इतकी सुंदर गुढीपाडव्याने होते. याच दिवसापासून राम नवरात्र सुरू होतं, चैत्र नवरात्र सुरू होत असतं. रामनवमीची सेवा करायची असते, कुळदेवीची सेवा करायची असते. नाही ना तुम्हाला घरात म्हणजे घटस्थापना करणं शक्य किंवा बरेच लोक करतात, सगळेच करता असं नाही, पण मग तुम्ही सेवा तरी करू शकता. पण त्याच्या आधी घरातली ही नकारात्मकता आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे. एकदा घराला फुलाचं तोरण लावलं की ते महिनाभर ते फुलं तसेच ठेवलेले असतात. त्या ज्या काही बारीक बारीक गोष्टी आहेत
त्या व्यवस्थित तेवढ्यात तेवढं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. खूप मोठं घर असावं, खूप काहीतरी असावं असं नाही. जेवढं आहे तेवढं नेहमी कृतज्ञता असावी. प्रत्येक श्वासाची कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची. याच्याकडे ते आहे, त्याच्याकडे ते आहे, त्याच्यापेक्षा माझ्याकडे जे आहे ना परमेश्वरा, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. कारण हे आयुष्य ही काही लोकांचं स्वप्न असतं जे आपण आता जगतो आहे. जे काही दिलं आहे त्यासाठी कृतज्ञता नक्कीच महत्वाची असते. तर चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला खूप जास्त सेवा करायची आहे. काही छोटे छोटे उपाय पण करायचे आहे, पण त्याच्या आधी ह्या गोष्टी करणं महत्वाचं आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.